संग्राम शेठ. तू काय करतोय तिथं आणि तो व्हिडिओ कसला केलाय? माझं जाऊ दे, तुझं काय चाललंय इथं? हे बघ, तुझा काही संबंध नाही. हे जे काय आमचं आहे ना, आम्ही बघून घेतो. तू निघित ना. तो व्हिडिओ जर गावच्या ग्रुपवर गेला मग संपलं ना तुझं राजकारण. निघ. बघून घेऊन तुम्हाला आता चाललोय मी. तो व्हिडिओ डिलीट झाला पाहिजे. जर काही उलट सुलट झालं तर लक्षात ठेव, संग्राम शेठ काय. सोन्या, बरं झालं तू परत आला. अरे अभ्या, त्या पाटलाच्या सुमीचा काय विषय रे नक्की? का रे? सांग की. म्हणजे विषय माहित नाही हो तुला? विषय? कसला विषय? अरे तुला जुळ्या पोरींबद्दल काहीच माहित नाही. अरे पाटला जुळ्या पोरी झालत्या. एकीचं नाव सुमन आणि एकीचं नाव खुशी. आणि ते काय असते बाबा, ते जुळी झाल्यानंतर एक पोर कमजोर होते बघ, त्यावेळेला ती खुशी गेली. अरे काय सांगतो? अरे अख्ख्या गावाला माहिती आहे, तुला माहित नाही. काय लेका तू. पण ते संग्राम असं का म्हणत होता मग, ते सुमनचे लग्न तुटतात म्हणून? अरे सोन्या. हॅलो, बर बर आलोच. काय हो, काय झालं एवढं अर्जंट बोलवलं मला? अरे ते कालच्या प्रकारामुळे ना सुमीलाच शांत झाल्या. तू माझी एक हेल्प करशील काय? काय हो? मी का नाही लय दिवसापासून सुमीला एक गिफ्ट देणार होते. म्हणजे मी तसं बघून ठेवलंय. तुला फक्त शहरात घेऊन यावं लागेल. ठीक आहे, चालेल. मग मी घेऊन येतो. हा, मी फोन करते तुला. हा, चल येते. ठीक. अगं काय घेशील इकडे? तुझ्यासाठी सरप्राईज आहे. सरप्राईज? होय होय. ऐक, तू जरा डोळे बंद कर बघू. तुझं आहे ना काय जास्त नाही शिकले. झालं का? हा, थांब जरा. शिकले, आवर पटकन. तुम्ही डोळे उघड की. उघडू? हा. आता आपल्याला व्हिडिओ करायला सोपं होईल बघ. तू आणलंस? होय. आणि मी बी काहीतरी आणलं होतं तुमच्यासाठी. तू? होय. थँक्यू. भाऊ मला
काय झालं? मला कधी कधी ह्या सगळ्याची खूप जास्त भीती वाटते. भीती? कसली भीती? हेच सगळं. तुम्हाला सांगू, माझ्याकडं कधी कुणी निस्वार्थी नजरेनं बघितलंच नाही. म्हणजे तुम्हाला माझी नजर पण तशीच वाटते? वाटत तर नाही, पण पण मी एक वचन द्यायला तयार आहे. एक लक्षात ठेवा, किती बी झालं तरी मी एक शेतकरी आहे. वचन तोडणार नाही. मला तुम्ही खरंच लय आवडता आणि मला हे शेवटपर्यंत न्यायचं आहे. तसं मला बी तो आवडतोय. हा, मग झालंच की. पण काय? पण मी तुझ्याशी लय खोटं बोलले रे. खोटं? सगळ्यात पहिलं तर माझं नाव राणी नाही. होय की सुमन? म्हणजे तुला माहित होतं? होय. मग तू कधी बोलला का नाहीस? आता तुम्हालाच नाही आवडत म्हणल्यावर मी कसं बोलणार आहे बरं? अजून एक महत्वाची गोष्ट आहे. मला एक जुळी बहीण बी होती. हे तिचंच आहे. के म्हणजे खुशी? म्हणजे तुला हे बी माहित होतं? होय, मला सगळंच माहिती आहे. आणि तरी बी तुम्ही मला आवडताय. मी सगळं ठरवूनच आलो होतो आणि आज मी घरी बी सांगणार आहे. आज? होय, आज आणि आता लगेच. अरे पण बाबा, काय रे? मला थोडं बोलायचं होतं. बोल की मग. ऐकून आहे. अगं ऐकलंस का? जरा बाहेर ये. ते तुम्ही म्हटला होतात ना, माझं लगीन करायचं आहे. मग त्याचं काय असं अचानक? मला एक पोरगी आवडते, मला तिच्याबरोबर लगीन करायचं आहे. अरे, खरंच तर काय सोनी, ये इकडं. बस 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 बस. एवढी आनंदाची बातमी दिली आहे अरे असं का बोलतोस होय? आनंदाची बातमी सांगायला आहेस. हो की, माझं टेन्शनच घालवलंस बघ. पुरी उडकायचं. खरंच की देवच पावला म्हणायचा. मला सांग, कुठल्या वेळची पोरगी आहे? बाबा, ते मागच्या आळीचे पाटील आहेत ना, त्यांची पोर सुमन. काय? पाटलाची पोर? होय, सुमन. फुल लागलंय का काय तुला? अख्ख्या गावात तुला काही तीच पोरगी सापडली? काय झालं? सोन्यात ती पोरगी आम्हाला चालणार नाही. काय अडचण आहे? अरे सांगितलं ना एकदा चालणार नाही म्हणून. माहिती अहो, पण त्रास काय आहे तुम्हाला? सोन्या, त्या पाटलाला जुळ्या पोरी होत्या. हा, माहिती आहे मला. त्याचा काय संबंध? मला ती आवडती आणि मला तिच्यासोबतच लगीन करायचं आहे. मग एवढं सगळं माहित असून बी त्या वांजुट्या पोरीला घरात सून म्हणून आणून ठेवतोस? काय बोलतेस आई? होय, अरे तिची बहीण गेली, सगळ्यांना वाटली ती आजारी होती, पण ती नसून तू सुमन म्हणतोस ना, तीच कमजोर निघाली आणि ती कधीही आई होणार नाही. म्हणून तिची सगळी लग्न मोडतात.
तू तिचा अजिबात विचार करायचा नाही आधीच सांगून ठेवतो. तुम्ही ही गोष्ट मला आधीच का नाही सांगितली? कसं सांगणार? माहिती आहे मला तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास झाला असेल आणि सगळ्यात जास्त तर तुम्ही आई होऊ शकत नाही ते तुम्हाला एका बाईनेच हिणवलं असेल. माफ करा मला हे आधीच माहिती असतं तर तुम्हाला लग्नासाठी विचारलंच नसतंस ना? नाही, खूप आधीच लगीन केलं असतं आणि हे तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी कधी येऊच दिलं नसतं. खरंच? विश्वास नाही? थांबा, तुम्हाला तुमच्याच इन्स्टाच्या भाषेत सांगतो. @insta ची राणी, will you marry me?